नमस्ते, मी अपूर्वा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मी आज आपण बनवणार आहे मैद्यापासूनची रेसिपी. तर चला बनवूया मग. आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे चोराफल्ली. एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. आपल्याला प्रमाणानुसार घ्यायचं आहे. 3 वाटी मी मैदा घेतला आहे समप्रमाणात आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता आपल्याला या पिठामध्ये मी तीळ घालणार आहे. तीळ थोडे जास्त घातले की चव छान येते. थोडासा ओवा घालते आहे. ओवा हातावर छान अशा चोळून घ्यायच्या, म्हणजे स्मेल पण छान येतो त्याचा. कलर साठी हळद टाकते आहे मी आणि तोंडाला चव म्हणून थोडेसे तिखट घालते आहे. एवढं घातलं तरी पुरेसं आहे. पण तुमच्या घरी जर खाणारे सगळे मोठेच माणसं असतील तर तुम्ही थोडं देखील प्रमाण वाढवू शकता तिखटाचं. या पिठाला आपण थोडंसं तेलाचं मोहन देऊया. तुम्हाला वाटेल की तुपाचं वगैरे द्यायचं, तर नाही, तेलाचंच मोहन द्यायचंय. आता छान मोहन देऊन झालं की अगदी थोडं पाणी घालून छान मळून घ्यायचं आपल्याला पीठ. आणि ही चोराफल्ली मी खास माझ्या बाळासाठी बनवते, कारण घरात जर खायला काहीतरी स्नॅक्स नसलं तर त्याला एकतर असं वाटतं की मला मम्माने काहीतरी बाहेरचं घेऊन द्यावं. त्याच्यापेक्षा घरी बनवलेले स्नॅक्स मुलांसाठी खूपच छान असतात आणि हेल्दी असतात. मग ते मैद्याचे असले तरी चालतंय, पण घरचं खाऊ घालायचं मुलांना कधी पण. आणि एकदा का डबे भरलेले असले तर मुलांचं कसं असतं ना, की डब्बा काढला आणि खाल्लं. आपल्याला जास्त घट्ट पण नाही मळायचं आहे आणि जास्त सैल पण नाही मळायचं आहे. थोडा मीडियमच हवा आहे. माझ्याकडनं थोडा घट्ट मळला गेला आहे, त्यामुळे मी थोडं पाणी घालून त्याला सैल करते. पिठाला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. तेल लावून मळून झाला की थोड्या वेळ थोडंसं गोळ्याला तेल लावून रेस्टला ठेवणार आहे आपण, म्हणजे गोळा छान मुरून जाईल. आता 10 मिनिटांनंतर आपला गोळा छान मुरला असेल. याला व्यवस्थित एकदा मळून घ्यायचं आपल्याला. जे अगदी आपण जशा पुऱ्या करतो तशा छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहे. चपाती लाटण्यासाठी आपल्याला थोडं मैदा लागणार आहे. पोळी लाटताना आपल्याला पोळीचे काठ लाटायचे, म्हणजे आतमध्ये जास्त जळणार नाही आपली पोळी, जी चोराफल्लीची पोळी येते. जेवढी बारीक लाटता येईल तेवढी लाटायची आहे, पण पहिले काठ बारीक लाटून घ्यायचे आहे. या प्रकारे मी आता सर्व पोळ्या लाटून घेणार आहे. जी आपण चपाती लाटलेली आहे तिला ह्या प्रकारे चिरा मारून घ्यायचे आहे. आणि आता माझं तेल पण गरम झालेले आहे. तेलामध्ये आपण ही चोराफल्लीची चपाती सोडूया. ती सोडणार आहे. अशी लालसर होऊ द्यायची आहे. जर पिवळसर राहिली तर तिच्यामध्ये थोडा तरी ओलसरपणा राहतो आणि त्याच्याने आपल्या सगळी जी चोराफल्ली आहे ती वातडी होऊ शकते. तर थोडी लालसर होईपर्यंतच तळायची तिला.
या प्रकारे मी आता सर्व चोराफल्ली तळून घेतलेल्या आहे। आता या चोराफल्लीचा आपण मस्तपैकी चाट बनवूया। तर कशी वाटली मग कुरकुरीत चोराफल्ली? ही तुम्ही हवाबंद डब्यात स्टोअर देखील करू शकता 1 महिन्यासाठी। आमच्या घरी एवढा दिवस कोण राहू देईल? आपण घरचं फ्रेश तेल वापरल्यामुळे 1 महिना मस्त राहते। तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी चटपटीत मस्त चाट बनवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या ओळखीच्या खवय्ये लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया लवकर। बाय बाय।